100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं बीड येथे आयोजित विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त माझे जिवलग विश्वासू मित्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत, नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्यांचा मी स्वतः फार मोठा फॅन, आदरणीय मोहनजी जोशी साहेब, ज्या आयुष्यात आपली कला नाट्यसृष्टीतून दाखवून कधीच दमले नाहीत, ते माझे मित्र आदरणीय प्रशांतजी दामले, विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा सोळंके, बीडच्या नाट्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आदरणीय डॉक्टर दीपा काकू क्षीरसागर, इथं उपस्थित माझे मित्र माननीय श्री संदीपजी पाठक, माननीय श्री अजितजी भुरे, भाऊसाहेबजी भोयर, नरेशजी गाडेकर, विजयजी गोखले, सतेजजी लोटके, माननीय श्री चंद्रकांतजी कुलकर्णी, माननीय सविताताई मालपेकर, उशिरा का होईना पॅडी आला, पॅडी कांबळे, माननीय दिलीप गोरखे, माननीय गौरीताई कुलकर्णी, माननीय सचिनजी पाटील, राजकिशोरजी मोदी, बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय दीपाताई मुधोळ मुंडे, कल्याणरावजी आखाडे, बबनरावजी कवठे, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय नंदकुमारजी ठाकूर, नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीताताई अंधारे, नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय डॉक्टर योगेशजी क्षीरसागर, माननीय डॉक्टर आमच्या भगिनी सरिकाताई क्षीरसागर, शिवानंदजी क्षीरसागर, माझे मित्र सुधीरजी निकम, व्यासपीठावर आजच्या या विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आज या नाट्य परिषदेच्या विभागीय उद्घाटन संमेलनाला उपस्थित रसिक प्रेक्षक बंधू भगिनीनो आणि माझ्या इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम या सर्व मान्यवर आमच्या मनावर अधिराज्य कलगणारा या सर्व मान्यवर कलाकारांचा आणि माझे आज बाहेर वाजले ना, आज माईक मधूनच फटाके वाजले. मातीच लय वेगळी. आज डॉक्टर बाहेर वाजवायचे विसरले म्हणून माईक बघा विसरला ना. आपली सिस्टीम काय विसरत. या सर्व मान्यवरांचा आणि माझे जिवलग मित्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, या जिल्ह्याचा नागरिक या नात्यानं, परळी वैद्यनाथाचा आमदार या नात्यानं, मंत्रिमंडळातील तुमचा सहकारी या नात्यानं आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला मित्र म्हणून स्वागत करताना नक्कीच मला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि आनंदात वाटतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो.
जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केली, वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये जाता आलं, जीवनात असंख्य नाटकं पाहिली, नाट्यगृहात आपल्यासोबत आयुष्यात झालेली नाटकं पण भोगली. पण पहिल्यांदा जीवनात एका विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून यायची पहिली माझी ही वेळ आहे. म्हणून सर्वप्रथम उद्घाटक या नात्यानं या विभागीय अखिल भारतीय मराठी संमेलनाचं उद्घाटन झालं असं उद्घाटक या नात्यानं मी आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतो. खर तर आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला कलेचा फार मोठा वारसा, हा वारसा सहजासहजी लाभलेला नाही. मराठवाडा, बीड या जिल्ह्यात कला व खऱ्या अर्थानं विशेष करून नाट्य क्षेत्रामध्ये अनेक अनमोल हिरे, त्यातले काही इथे काही आले नाही. खर तर बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई हे मराठी भाषेचं आद्य कवी मुकुंद राजांचं जन्मस्थान. आपण अनेकदा सभागृहामध्ये मी विरोधी पक्ष नेता असताना म्हणजे मी एका आपल्या राजकीय नाटकामध्ये एका वेगळ्या पात्रात असताना जी भूमिका मांडत होतो की मराठीचं विद्यापीठ आमच्या अंबाजोगाईला करा, ते याच कारणामुळं की आमच्या आद्य कवी मुकुंदराजांची जन्म ते अंबाजोगाईला आणि इथेच विवेक सिंधू या नावाच्या ग्रंथाची सुद्धा निर्मिती आद्य कवी मुकुंदराजांनी केली. हा वारसा बीड जिल्ह्यात. अंबाजोगाई हे नाव आणि नाटक हे विषय एकत्र निघाले की अनेक जणांना आठवत असेल, इथं बसलेल्या अनेक प्रेक्षक रसिकांना सुद्धा आठवत असेल, काही जणांना लक्षात सुद्धा नसेल. केशवराव देशपांडे यांचे नाव घेतल्याशिवाय आजच्या या व्यासपीठावरती विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन पूर्णच होऊ शकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आमच्या दीपा काकूंनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रमुख रंगमंचाला स्वर्गीय सुहासिनी किर्लेकर यांचं नाव दिलं. एक प्रसिद्ध साहित्य व सामाजिक जाणीव असलेल्या कवयित्री म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांच्या कन्या म्हणून आज आमच्या दीपा काकू त्यांचा समृद्ध वारसा चालवत आहेत, हे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. दीपा काकूंनी जिल्ह्यातील नाट्य चळवळीला चांगले दिवस आणले. आमच्या परळीतही खरे वेगळे नाट्य तिथं होतात, पण आमच्या परळीतही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची शाखा दीपा काकूंमुळे चालू झाली. बाकी सगळ्या शाखा वेगळ्या. नाट्य क्षेत्राकडे एक चळवळ म्हणून सुरुवातीपासून पाहिले जात आहे. स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या घराण्यात भरतभूषण क्षीरसागर साहेबांनी व दीपा काकूंनी त्यांच्या नंतर पुढे जो त्यांचा वारसा फक्त राजकारणाचा नाही, साहित्यासोबत या नाट्य रंगमंचाचा सुद्धा तर खंबीरपणानं आजही चालवतायत, तर त्या दीपा काकू चालवतायत. पण या बीड मध्ये त्या सभागृहाचं आज त्यांच्या सुपुत्रानं म्हणजे डॉक्टर योगेशनी मागणी केली, ते सभागृह सुद्धा यापूर्वी जर खऱ्या अर्थानं कुणी उभं केलं असेल तर ते डॉक्टर भरतभूषण क्षीरसागरांनी उभं केलं. मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय आजचा
कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. खर तर मोहन जोशी साहेबांच्या बाबतीत काय बोलतात? आदरणीय मोहन जोशी साहेबांनी अनेक सिनेमाच्या पडद्यावर त्यांना पाहिलं. तुमचा जोश बऱ्याच दिवसानंतर आज आपण दिसतो. सहजासहजी कुठलाही कलाकार, मग ते रंगमंचावरचा असो, चित्रपट क्षेत्रातला असो, आजकाल पुढाऱ्यांना सुद्धा ही साथ लागली आहे वय लपवायची. पण तुम्ही या रंगमंचावरती पायऱ्या चढत असताना म्हणला दामले साहेबांना, अरे मी 71चा झालो आहे. त्या तुमच्या दोघांचं हे वाक्य मी ऐकत असताना माझ्या सारखा सुद्धा माझ्या आतला कलाकार जागा झाला आणि मी विचार करत होतो, तुम्ही त्यांचा एक हात धरला होता, मी एक हात धरला होता. 71 झाले तरी काय फरक पडतो? आता हे माझ्या शब्दात नाही, दामले साहेबांच्या शब्दात घंटा फरक पडतो. खरंय का नाही? बीड मध्ये, तुम्ही बीड मध्ये, त्यामुळे काळजी करू नका, मी पालकमंत्री म्हणून. आणि त्यांनी सल्ला दिला जोशी साहेबांना की तुम्ही आणखीनही आता चला परत या. काय 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 बरोबर. आणि तुमच्या दोघांचे वाक्य आणि एक जीवपणा, एक रूपपणा पाहताना मला एक तुमच्या दोघांचा चित्रपट होतो. आता त्या चित्रपटाचं नाव मी सांगत नाही, फारच उघडपणाने होतात, पण त्या दोन्ही एका चित्रपटात तुम्ही दोघ जण एकाच. आता बाकी कुणाला तुम्ही काय सांगता? कुठला पिक्चर? याला म्हणतात बीड. पण ते उदाहरण मी याच्यासाठी देत नाही, तो चित्रपट होता, ते तुमचं पात्र होतं, दोघांना तुमच्या भूमिका दिल्या होत्या, पण दोघांच्या भूमिका ह्या एका व्यक्तीच्या मागे होत्या. पण आजही तुमच्या दोघांच्या भूमिका आज ते अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या हा वारसा पुढे पिढ्या चालू आहेत, या उद्देशासाठी तुम्ही दोघांची ही एकत्र भूमिका आज माझ्या दृष्टीनं फार मोठी, ते मी विसरू शकत नाही. खर तर या मंचावर आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रशांतजी दामले साहेब अध्यक्ष. मी आपल्याला अनेकदा परळीत बोलवलेलं आहे. आपले अनेक प्रयोग मुंबईत पाहिलेत, पुण्यात पाहिलेत. त्या स्वर्गीय मुंडे साहेबांचं आपण नाव घेतलं, त्यांच्यासोबत मीही सावली सारखा त्यांच्या बाजूला बसून मागे बसून त्यावेळेस पाहिलं. आणि आजही मी त्यांना पाहतो, तुम्ही पाहतो. म्हणजे 20-25 वर्षापूर्वी ज्या प्रशांत दामलेंना मी पाहिलं, त्यांना आज पाहत असताना 25 वर्षानंतर तुमच्या तुसभरही फरक चेहऱ्यामध्ये दिसत नाही. एवढे तरुण कसे? हा माझ्या मनामध्ये इथं व्यासपीठावर बसलेला क्षणिकभरचा प्रश्न, म्हणजे क्षणिकभर दुरगामी प्रश्न नाही, क्षणिकभर. पण खरं सांगायचं झालं तर एकमेव असे व्यक्ती आहेत त्या प्रशांत दामलेंनी इतिहासामध्ये नोंद केली आहे, प्रयोगाची केली आहे, कितीतरी हजार प्रयोग केले आहेत. आणि त्यांच्या नाटकाला कुणी हाऊसफुल म्हणावं आणि दाद द्यावी याची परवाना त्यांनी केली. एकमेव असे रंगकर्मी आहेत आपल्याच प्रयोगाचं हाऊसफुलचा बोर्ड आपल्याच सोबत घेऊन आपणच स्वतः बाहेर लावायचं हाऊसफुल.
त्या व्यक्तीचं नाव आहे प्रशांत दामले. आपण विषय तिथं थांबवू शकत नाही. नावात त्यांच्या जरी शांतता असली, पण त्यांनी जे कार्य हाती घेतलंय ते कधीच जमले नाहीत असे हे प्रशांत दामले आहे. कधीच जमले नाही. आजही बघा ना काय उत्साह आहे. आणि कलाकाराचा आदर व्यासपीठावर रंगमंचावरती या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी फार लहान आहोत, वयाने लहान आहोत. तुम्ही जे करताय ते तर आम्हाला जमत नाही. जमत पण तुम्ही इथं करता, आम्ही पडद्या मागे करतो. उदयजींचा आमचा प्रयोग मागे असतो. कळालं ना? कळालं. आपण सुद्धा हे बघा, शेक्सपियरनी सांगितलेलं की कुठेतरी वाचलेलं मला सहज आठवलं, कॉलेजच्या जीवनामध्ये वाचलं की आपलं जीवन हेच रंगमंच आहे. आणि जीवन जगत असताना जसं जसं वय वाढेल तसं तसं जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला घडत असतात, ज्या ज्या वयात जे जे काही घडत असतं ते प्रत्येक पात्र असतं. त्यामुळं जीवन एक रंगमंच आहे. जसे तुम्हाला वेगवेगळे पात्र करावे लागतात, तसं उदयजींना सुद्धा विचारा की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जे करताय ते रंगमंच आहे, पण ते सामाजिक क्षेत्रात. पण एकदा का तुम्ही भूमिका घेतली की त्यांनी उदयजींनी घेतलेल्या कुठल्याही भूमिकेत कसल्याही व्यासपीठावर म्हणजे कुठल्याही त्यांचा उदच होतो. म्हणजे प्रशांत दामलेमध्ये जसं जे आहे ना तसं तुमच्या जिथं जाल तिथं तुमचा उदो होतो. हे कसं हे मला पटलं नाही. काही गोष्टी मित्रांनी असं लपून नाही ठेवायच्या. जिवलग मित्रांनी तर बिलकुलच नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता या मातीतल्या अनेक मान्यवरांची नावं घेतल्याशिवाय या ठिकाणी मी उद्घाटक या नात्यानं माझे विचार संपू शकत. माझे मित्र मकरंद अनासपुरे आज ते इथं आले ना, त्या कार्यक्रमाला आले ना, मला जीवलं. आपण अनेक चित्रपट त्यांचे पाहिले, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यात आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मराठीतल्या नाटकामध्ये आणि इतर भाषाच्या नाट्यकर्मामध्ये परत मकरंद अनासपुरेंनी एक चित्रपट या बीड जिल्ह्याच्या सुपुत्राने कलाकार म्हणून केशवा माधवन आपल्याला आठवत. मराठी चित्रपट स्वाभाविक आहे की त्याला एवढं मोठं नाही, पण त्याची कशाला तशी कॉपी ज्यावेळी हिंदी चित्रपटाने काढली आणि OMG नावाचा ओ माय गॉड अरबो रुपये कमवले. हा ट्रान्सफॉर्मेशन दामले साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्या मराठी कलाकारांमध्ये कलासृष्टीमध्ये रंगमंचावर आणि चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा घडवावाच लागेल. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते तुम्ही एकटे पेलणार नाहीत. आमच्यासारखे तुमचा आदर आणि या नटराजाला नतमस्तक होणारे अनेक रसिक आहेत ते सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून असतील. हा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. खरं तर मी विनंती केली माननीय विश्वस्तांना, आमच्या जिवलग मित्रांना, 100वा आपण अखिल भारतीय नाट्य संमेलन या ठिकाणी पिंपळ चिंचवडला पहिल्यांदा पहिलं हे विभागीय दामले साहेब, माझी विनंती आहे 101वं आमच्या राज्याचं नाट्य संमेलन हे आमच्या बीड जिल्ह्यात व्हावं आणि बीड जिल्ह्याच्या सर्वांच्या संमतीने जर परळीत करायचं झालं तर तशी तयारी आमची आहे. कारण यापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वर्गीय मुंडे साहेब असताना परळीला झालेलं आहे. हा वारसा आहे. तुम्ही अनेक गोष्टीचा वारसा चालवता, आम्हाला एवढा तर चालवू द्या. 101वा आम्हाला द्या. सगळं कोकणात नेऊ नका उदय.
मराठवाडा पण आहे एवढं लक्षात ठेवा. कोकण आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, बरोबर आहे दादा. दादा या गोष्टीची जमत होती. या सर्व परिस्थितीमध्ये आज डॉक्टर योगेश क्षीरसागरांनी विनंती केली की नाट्यगृहाला आपल्याला अधिकचे पैसे लागणार आहेत. आजचं बीडचं हे नाट्यगृह अतिशय चांगलं नाट्यगृह आणि तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या नटराजाची आज पूजा करून आपण या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात केली, त्या नटराजाच्या नावाने मराठवाड्यातलं एकनाथ जे आहे आपलं नाट्य मंदिर संभाजीनगर, त्याच्याही अगोदरचं नाट्यगृहाचं कुठलं असेल तर परळीचं नटराज रंग मंदिर होतं हे कोणालाही विसरता येणार नाही. ज्याला आज आम्ही नाव स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंग मंदिर जुनं होतं, रिपेअर केलं. पण मी आपल्याला सांगतो ना, आज शब्द देतो, उदयजीने सांगितल्यावर ते तसं त्यांनी एकदा जबाबदारी घेतली की ते म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये म्हणजे असा चिऱ्याचा दगड आहे, कुठेही टाकला की फिट बसतो. म्हणजे माझी रोलच नाही. तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे मान्य करून घेऊ शकता, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंना सुद्धा हे मान्य करून घेऊ शकता, आणि दादांना तर आपले जुने संबंध आहेत. त्यामुळे या निधीच्या संदर्भामध्ये फक्त जबाबदारी हो म्हणून सांगा, बाकी सगळं मी करतो, तुम्ही काळजी करू नका. लगेच दबाव आल्यासारखं करू नका. फार काही मागणार नाही, काय लागून लागणार आहे 25 कोटी रुपये. फक्त पुढे जरी सोबत असताना धनंजयला असे निधी आणण्यासाठी एक मित्र म्हणून प्रेरणा मिळत असते ते आम्ही आणू. कारण डॉक्टर काळजी करू नका, 151 आपल्याला जर यांनी यजमान पद दिलं या जिल्ह्याला तर नक्कीच तोपर्यंत आपण या नवीन नाट्यगृहाचं एक्सटेन्शन करण्यासाठी जे काही खर्च लागेल त्याचं भूमिपूजन इथं उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभास्ते करू, हा शब्द आज मी या निमित्तानं आपल्याला देतो. आपल्या मातीमध्ये अनेक कलाकार आहेत, इथे बसले माझे मित्र बघा, इथे दिग्दर्शक आहे, काय नाही इथं कुणाचा वारसा चालवत आहे बघितलंय, वरात निघाल लक्ष्मणराव देशपांडे साहेब, सहज शक्य आहे. म्हणून या बीडच्या मातीत अनेक जणांचा असा पुढे वारसा म्हणजे लक्ष्मणराव देशपांडेचा चालवत आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, नाट्यकर्मीमध्ये काकूंचा इकडे पुढे चालवत आहे. सुंदरराव साहेबांचा मराठवाड्याचे पहिलं उपमुख्यमंत्री पद जे मिळालं ते दादांच्या वडिलांना, ते त्यांचा चालवत आहे. आम्ही मात्र स्वर्गीय मुंडे साहेबांचा फक्त आणि फक्त 5वीला पुजलेल्या संघर्षाचा वारसा चालवतोय, दुसरं काय. पण हे खरं आहे, एक वस्तुस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या प्रत्येक गोष्टीला एक राज असलेला. आणि मला आज सांगायला अभिमान वाटतो, मी एक राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज 100वे नाट्य संमेलन अखिल भारतीय आपण साजरा करत असताना यापूर्वी जेवढा राजाश्रय मिळाला नाही या सृष्टीला तेवढा सरकारकडून राजाश्रय मिळाला, हे अभिमानानं आज या ठिकाणी सांगायला मला कमीपणा वाटणार. म्हणून आज या सर्वांचं आज बघा बीडमध्ये असे कार्यक्रम आम्हाला उदयजी जसे लहानच वाटत. आमचा एखादा व्यक्तिगत जर नाट्याचा प्रयोग ठरवला असता डॉक्टर, याच्यापेक्षा किती आले आपल्याला स्टेडियमवरच घ्यावं लागतं. इथं आपण कमी पडतो. आपल्या मातीत कला आहे, आपल्या मातीत कलाकार आहे, पण आपल्या मातीमध्ये त्या कलेच्या पाठीवर
हाप टाकणारे रसिक प्रेक्षक कुठेतरी कमी होत आहेत. हे आपल्यातला रसिक जागा ठेवा. एका गॅजेट मध्ये गुंतून बसू नका. आता असं झालंय त्या गॅजेटमुळं घराघरात लेखक तयार झालेला आहे. घराघरात रील्सच्या माध्यमातून कलाकार तयार झालेला आहे. मान्य करता का नाही? मग आम्ही काय करायचं? आम्ही काय करायचं? प्रश्न आहे, गंभीर आहे. म्हणजे मी तर आज हा कदाचित त्याच्यावर टीका होईल, ट्रोल होईल, मी आयुष्यात त्याची पर्वा केली नाही. पण आजकाल आपण जे रिहॅबिलिटेशन सेंटरवर म्हणतो ना, वेगवेगळ्या व्यसनापासून सोडवण्यासाठी, या व्यसनापासून सुद्धा येणाऱ्या 5 वर्षामध्ये रिहॅब सेंटर चालू करावं लागतील अशी परिस्थिती आहे. त्याच्याशिवाय आपली परिस्थिती सुद्धा सुधारणार नाही. म्हणून आजच्या या वैभवशाली कार्यक्रमाला त्या दीपा काकूंनी वारसा चालवला ना, आज विभागीय पातळीवरची बीडला आम्हाला यजमानपद दिलं. उद्घाटनाच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांचं मनस्वी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि एक विश्वास देतो की महाराष्ट्रातली ही नाट्यसृष्टी, महाराष्ट्रातले हे रंगकर्मी माझ्यासाठी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये नटराजापेक्षा कमी नाहीत. हा शब्द मी आपल्याला देतो आणि ते अस्तित्व पिढ्याना पिढ्या राहील त्याची जबाबदारी घेतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.